नमस्कार, मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातली शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली आहे असं म्हणायला हवं. परतीच्या पावसाने पिचलेल्या शेतकऱ्यासाठी सरकारनं दिवाळी आधी मोठी घोषणा केली. दिवाळी आधी शेतकऱ्यांना सरकारनं मदत देण्याची घोषणा केलेली आहे. सोमवारपासून म्हणजे पुढच्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदतीचं वाटप केलं जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा केली. तर त्याचवेळी 1 डिसेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. 5,800 रुपये दरानं शेतकरी कापूस केंद्रावर ही खरेदी करण्यात येणार आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केलेली आहे. मुळात जी मदत सरकारनं देऊ केलेली आहे शेतकऱ्याला, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला जी मदत दिवाळी आधी मिळणार आहे, सोमवारपासून त्याचं वाटप होत आहे, ती वरवरची फुंकर ठरू नये. तो पूर्ण दिलासा जरी नसला तरी सुद्धा त्याच्या पदरात काहीतरी पडावं, त्याचं नुकसान झालंय ते काही अंशी तरी भरून निघावं अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहोत. त्यांची दिवाळी खरंच या त्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमुळे गोड झालेली आहे का याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. थोडासा तरी त्यांना दिलासा मिळणार आहे का हेही आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय घोषणा केली. राज्य निवडणूक आयोगाला आज पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला शब्द जो आहे, महाविकास आघाडीने दिलेला शब्द आहे शेतकऱ्यांना की दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल. आणि आज मी इथे एवढंच सांगेल की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला ही मदत दिली जाईल. फार तर सोमवारपासून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे पाठवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केले जातील आणि दिलेला शब्द हा पाळला जाईल. या ठिकाणी एवढं सांगतो. सोमवारपासून म्हणजे 9 नोव्हेंबरपासून ही मदत शेतकऱ्याला पोहोचेल, मिळायला सुरुवात होईल असं विजय वडेट्टीवार म्हणतायत. 1 डिसेंबरला राज्यातील कापूस खरेदी होणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. 1 डिसेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो की 1 तारखेपासून खरेदी होणार आहे आणि म्हणून आपला कापूस आपल्याला जर योग्य दर मिळत नसेल तर शासनाच्या खरेदीमध्ये आपण त्या कापसाची विक्री करावी. आपण पुढच्या एलिमेंटकडे वळण्याआधी एक फक्त सांगते, कापूस खरेदी संदर्भात किंवा कापसाला काय भाव मिळावा या संदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्तमालिका दिवसभर राबवली होती. शेतकऱ्यांशी आपण बोललो होतो, त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेतलं, ते सरकारपर्यंत पोहोचवलं होतं. कृषी मंत्र्यांशी सुद्धा अर्धा तास आपण यावर चर्चा केलेली होती आणि त्यानंतर ही दादा भुसेंची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. याच्याबरोबर 10,000 कोटींचं जे पॅकेज शेतकऱ्याला जाहीर झालं ते कितपत योग्य आहे, त्याचा दिलासा मिळणार आहे का शेतकऱ्याला, याविषयी सुद्धा शेतकऱ्याशी आपण संवाद साधला होता. आता सोमवारपासनं म्हणजे 9 नोव्हेंबरपासनं ही मदत ॲक्च्युअली म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शेतकऱ्याला मिळणार आहे. दिवाळी आधी काही पैसे त्याच्या हातात येणार आहेत, ही दिलाशाची बाब आहे. सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आणि वाटपही केलं जात आहे. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना किती मदत देणार, कशी असणार याबाबत शंका आहे. त्यामुळे सरकारनं विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय करू नये आणि सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. विदर्भात झालेला सततचा पाऊस आणि हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कपाशी पिकाचं नुकसान झालं. यावर सरकारने दखल घेत मदतही जाहीर केली आणि ती मदत सोमवारपासून देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आणि त्यांच्याकडून काय भूमिका आहे या मदतीच्या संदर्भात ते आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना जे सोमवारपासून मदत मिळणार आहे ती अजूनही शेतकऱ्यांना किती मिळणार, काय मिळणार याची काही अजूनही कल्पना नाही आहे. त्यातल्या त्याच सरकारने जो हमीदर जाहीर केलेला आहे, हा जाहीर केलेला हमी भाव जो आहे शेतकऱ्यांचा माल उत्पादन जो आहे त्या मालाची प्रतवारी ठरवून त्या मालाला योग्य भाव देण्यात यावा आणि ही मदत जी आहे ही सरसकट सगळीकडे मदत जाहीर करावी. सरकारने 9 नोव्हेंबरपासून मदत जाहीर केली,
तर मला असं वाटते की ती मदत विदर्भाला नाही दिली आहे, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तिकडे दिली आहे. आमच्याकडे पण अतिवृष्टी झाली, भरपूर पाऊस आला, आमचं खूप नुकसान झालं, तर ती मदत सगळीकडे देण्यात यावी. सरकार म्हणतात नेहमी बांधावर जाऊन पाहणी केली, बांधावर जाऊन खत दिलं, बांधावर जाऊन. मी आजपर्यंत आमच्या विदर्भामध्ये एकही नेता का एकही सरकारी कर्मचारी बांधावर गेला पण त्यांनी पाहणी केली का बघितलं हे ते असं बघितलंच नाही. तर ही मदत तर तुटपुंजी आहे, पण ती सगळ्यांना देण्यात यावी. आमचं एवढं नुकसान झालं का अक्षरशः असं आमचा कापणीचा खर्च नाही निघत आहे. त्यानंतर सोयाबीन गेली, त्यानंतर कपाशीवर बोंडअळी गेली, बोंडअळीनंतर आता तुरी पण जाण्याच्या तयारीत आहे आणि त्यातून काहीच नुकसान. तर आम्ही काय फक्त आत्महत्या करावं का? तर विदर्भाला म्हणजे आईचं वेगळं व मावशीचं वेगळं असं करू नये, विदर्भावर अन्याय करू नये. मला सरकारचा हेच म्हणायचं आहे की त्यांनी सगळ्यांचं म्हणजे हे करावं आणि मदत करावं. सरकारनं एक सरसकट जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांना, एक आधार म्हणून, जेणेकरून त्याची मानसिक स्थिती खराब होणार नाही, खचणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी. आणि जे उत्पादन आहे ते तर शून्यातच आहे, सोयाबीन नाही, कपाशी नाही, इतर तुरी बी सध्या अजून फुलं वगैरे हे व्हायचे आहे, त्याच्यातही नुकसान होण्याची शक्यता आहेच. त्यातल्या त्यात सरकारचे जे कर्ज उचलले होते, कृषी सेवा केंद्र, त्याची कुठून भरावं याचाच प्रश्न आहे. त्याच्यामुळे सरकारने जास्तीत जास्त मदत करावी. सरकारने जाहीर केलेली मदत फारच तोकडी अशी आहे, म्हणजे त्या जसं जखमेवर मलम लावण्यासारखं आहे. संपूर्ण शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला, एकही पीक आलेलं नाही हातामध्ये शेतकऱ्यांच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत किती मिळणार, कशी मिळणार आणि त्यातही विदर्भाला मिळते की नाही मिळत, याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे माझी सरकारला मागणी आहे की सरकारने सरसकट सर्व शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी आणि त्यांना दिवाळीच्या आत वाटप करावा, हीच माझी मागणी आहे. एकंदरीतच सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती कधी मिळणार, कशी मिळणार आणि कुठून मिळणार आणि काय त्याचा क्रायटेरिया ठरवला आहे आणि दिवाळीच्या आधी जर मिळालं तर त्यांची दिवाळी साजरी होऊ शकते, परंतु हे होतं की नाही आता हे पाहावं लागणार आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. थोडं 1-2 वाक्यांमध्ये आपण फक्त स्पष्ट करून घेऊया. एकूण 10,000 कोटींची मदत जरी सरकारने जाहीर केली असली तरी मदत ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टीका झाल्या, बोट ठेवलं गेलं त्या पॅकेज संदर्भात. अशासाठी कारण फक्त आणि सरसकट शेतपिकाचं जे नुकसान झालंय, फळबागांचं जे नुकसान झालंय, त्याच्यासाठी ही थेट 10,000 कोटींची मदत नाही आहे. तर त्यामध्ये रस्ते उखडले गेले असतील किंवा पूल तुटले असतील, शेतापर्यंत जाणारा भाग तुटला असेल किंवा घरांची पडझड झाली असेल, असे सगळे अशा सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड केल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर खूप प्रश्न उपस्थित झालेले होते. त्याही विषयी आपण न्यूज 18 लोकमतवर बोललो होतो. यवतमाळचे आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याशी अधिक बोलूया. भास्कर, ज्या दिवशी ही मदत जाहीर झाली त्या दिवशी सुद्धा खरंच हा शेतकऱ्यांना दिलासा आहे का, असं विचारत तू शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचला होतास भास्कर. पण आपण असं म्हणूया की दिवाळीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या घरी दिवे लागणार, आपल्या सगळ्यांच्या घरी कंदील लागणार, पण शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरता किमान काहीतरी त्याच्या हातात पडणार आहे असं म्हणायचं का या पॅकेजमधून, का नुसतं वरवरची फुंकर घालण्याचा प्रकार आहे भास्कर? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की गेल्या 3-4 वर्षापासून शेतकरी जो आहे तो प्रचंड नापिकीमध्ये अडकलेला आहे. आणि यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 11 लाख हेक्टरमध्ये खरीपाची लागवड केल्या जाते. आणि यावर्षी सोयाबीन आणि कपास, तूर हे जे पीक आहे हे अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याला सरकारकडनं मदतीची अपेक्षा आहे. 10,000 कोटीची जी मदत घोषित करण्यात आलेली आहे ती इतर सगळं विकासात्मक किंवा इतर जी कामं आहेत त्या संदर्भातली ती मदत आहे, अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारच्या मदतीकडे ज्या पद्धतीने विश्वास असायला पाहिजे तसा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. आणि शेतकऱ्यांनी पिकासाठी प्रचंड प्रमाणात खर्च केलेला आहे आणि अशात पीक जेव्हा उद्ध्वस्त होते त्यावेळेस शेतकरी नाराज होणं किंवा त्याच्यावर उदासीनता येणं साहजिक आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांनाही विचारूया. दादा, मला सांगा की आता सरकारने 10,000 कोटीची मदत घोषित केलेली आहे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहे? माझ्या मते जर यांनी शेतीचा सर्वेच नाही केला अजून, आपलं नुकसान किती झालं, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती द्यायची, कशी द्यायची, किती शेतकऱ्याचं नुकसान झालं, किती लोकांनी विमा काढला, किती लोकांना परत द्यायचा, हे सर्वेच नाही केले. त्यांनी 10,000 कोटी कसे मंजूर करण्यात आले, कशासाठी दिले ते 10,000 कोटी? उद्या चालून होऊ शकते 10,000 कोटीचं
नुकसान तुमच्या 2 लाख शेतकऱ्यांचंच होऊ शकते. मग तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय देणार आहे? तेव्हा माझी सरकारला विनंती आहे की सर्वात प्रथम त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे सर्वे कराव, नुकसान भरपाई पाहाव की ते किती नुकसान झालेलं आहे, किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, किती लोकांनी विमा काढलेला आहे, ते सर्व सर्वे करूनच हे पॅकेज जे जाहीर केलं आहे हे करण्यात यावं. हे 10,000 कोटी हे फालतूचं आहे, हे करू नये. असं पहिले सर्व आढावा घ्यावं तेव्हाच हे करावं असं मी सरकारला विनंती करीन आणि शेतकऱ्याला मदत करावं अशी विनंती या करीन. ठिकाणी सुवर्ण आपण बघितलेलं आहे की शेतकऱ्यांचा सरकारवर अजूनही ज्या प्रमाणात विश्वास असायला पाहिजे तसा या ठिकाणी दिसत नाही आहे आणि त्यामुळेच मदत पोहोचेल की नाही असा संशय सुद्धा या शेतकऱ्यांना. दादा मला सांगा की तुमच्या एकंदरीत पिकाची काय परिस्थितीची काय अवस्था आहे एकंदरीत तुमची? गंभीर आहे यावर्षी. शेतीमालाला काही फायदा नाही आहे आणि पीक पाणी बी बरोबर नाही झालं, कापाशी वगैरे बरोबर नाही झाली, तुरीला आळी लागलेली आहे. आता यावेळेस काय करावं काही समजून नाही राहिलं. म्हणूनच त्याच्यासाठी आता हे असं पीक विमा वगैरे काढला ते काय भेटून नाही राहिलं. भाऊ मला एक सांगा, आता सरकारनं मदतीची घोषणा केलेली आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत मिळणार आहे अशा प्रकारे सांगितलं गेलं, काय सांगाल? असं तर आमचा काही अनेक याआधी अनेक सरकार आलेले आहे आणि अशा घोषणा केलेल्या आहे. आमचा विश्वास बसत नाही आम्हाला ती मदत मिळेल म्हणून. जो आमचा मदतीचा पैसा पीक विम्याचा पैसा आहे ही तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माझी पावती दाखवतो. आम्ही जे 2400 रुपये पीक विम्याचे भरलेले आहे, ह्या पीक विमा आम्हाला का नाही भेटला याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्र सरकार स्टेट गव्हर्नमेंटनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची शेतकऱ्याला म्हणजे समजावलं पाहिजे का आम्ही तुम्हाला का पीक विमा देऊ शकलो नाही ही आम्हाला माहिती आम्हाला द्यायला पाहिजे. 7,000 लोकांना फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटला, आम्हाला का नाही भेटला? नाही सरकारचं म्हणणं आहे की आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार आहे. पीक विमाचा हा विषय नाही आहे. जो आम्हाला मदत भेटत आहे, जे 10,000 कोटीचं पॅकेज आहे, आम्हाला नाही वाटत आता दिवाळीपर्यंत तर आतापर्यंत तर भेटायला पाहिजे ना. असं वाटत नाही का आम्हाला ते भेटणार म्हणून. ही फक्त घोषणा आहे आणि घोषणा ही कागदावरची आहे. असं वाटत नाही आम्हाला दिवाळी आमची गोड होईल म्हणून. आमची दिवाळी ही कडूच जाणार आहे. मला सांगा काका की आपण गेल्या अनेक वर्षापासून शेती करताय आणि काय अवस्था आहे सध्या शेतकऱ्याची? सरकारने म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना आम्ही दिवाळीपूर्वी मदत करणार आहे, शेतकऱ्याची जी दिवाळी आहे ती गोड करणार आहे. शेतकऱ्याची अवस्था फार गंभीर आहे आणि कालच्या न्यूजला आम्ही ऐकलं का शेतकऱ्याला आम्ही मदत देऊ म्हणून सोमवारपासून खात्यात टाकू बा, पण ते आम्हाला काही नक्की वाटत नाही. ते सुवर्ण आपण एकंदरीत या ठिकाणी बघितलेलं आहे की शेतकरी जो आहे त्याला सरकारवर अजूनही विश्वास दिसत नाही आहे. सरकारने जरी म्हटलेलं आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करू आणि शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे गोड होईल, मात्र शेतकरी भास्कर तुझ्या बरोबरचे जे सगळे शेतकरी होते थोडे संतापलेले आहेत. त्यांना अजून सुद्धा वाटत नाहीये, शंका आहे मनात, साशंक आहेत ते की जरी एवढं पॅकेज जाहीर केलेलं असलं तरी त्यातले किती रुपये आपल्याला मिळणार आहेत. तुझ्या बाजूला जे एक तरुण शेतकरी आहेत जे आता उद्विग्न झालेले होते आणि तुझ्याशी बोलत होते, त्यांना फक्त एकदा विचारशील का, त्यांच्याशी बोलशील का की शेतपिकासाठी तर जर 10,000 रुपये प्रति हेक्टर असं सरकार देऊ करत आहे तर त्यांची किती एकर शेती होती, किती हेक्टर शेती होती, त्याच्यात ते काय पिकवत होते, त्यांना एका हेक्टरला किती खर्च येत होता आणि मग 10,000 रुपये प्रति हेक्टर असा जर त्यांना नुकसान भरपाई मिळत असेल तर ती पुरेशी आहे का, असा जरा ठोकताळा मांडशील का त्यांच्याशी बोलून? मला एक सांगा की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेती करता, सरकार म्हणते की 10,000 रुपये हेक्टरी आम्ही तुम्हाला मदत देतोय. हा एकंदरीत कसा खर्च तुम्हाला शेतीला आलेला आहे आणि ही जी 10,000 रुपयाची जी मदत आहे ही पुरेशी आहे का? 10,000ची जी मदत आमच्या शेती जे आम्ही करतो, शेती जे करतो शेतीला आम्हाला खर्च ह्यावर्षी दुप्पट नाही आला आणि पीक एकपटी नाही झालं आणि ते 10,000ची मदत आहे, तटपुंजी मदत आहे. जी शेतकऱ्याला खरी मदत करायला पाहिजे, हेक्टरी 25,000 ते 50,000 मदत करायला पाहिजे होती. त्यामुळे आमची दिवाळी गोड होत होती. सकाळी स्टेटमेंट दिलं होतं वेटीटीवार साहेबांनी की याच्यामुळे आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या वेळेस मदत होणार नाही आणि डबल संध्याकाळी स्टेटमेंट देता तुमच्या खात्यात दिवाळी आधी पैसे जमा झाले. सरकारला रस्ता माहीत नाही हो का तुम्ही केव्हा मदत करणार आहे. तर आम्ही ह्या भ्रमात पडलो का आम्हाला ती मदत भेटते का नाही भेटत. अशा घोषणा अनेक गेल्या, अनेक झाल्या आणि काही मदत झालेली नाही. सुवर्ण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारमधले जे मंत्री आहेत ते ज्या पद्धतीने बोलतात ते एका वाक्यावर ठाम राहत नाही आणि जी सरकारकडनं 10,000 रुपयाची मदत देण्यात जाणार आहे ही सुद्धा तटपुंजी आहे आणि यातून शेतकरी संकटातून बाहेर निघेल अशी स्थिती या ठिकाणी दिसत नाही आहे. नक्की भास्कर, आपण असेच संपर्कात राहा. यवतमाळचे आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याबरोबर काही शेतकरी होते.
उद्विग्न होते, समोरची परिस्थिती भयाण आहे, त्यात फक्त सरकारनं ही मदत करून फुंकर घालण्याचं काम केलंय अशा भावना व्यक्त होतात. आणि मुळात सरकारच्या या निर्णयाबद्दल आणि खरंच त्यांच्या हातात नुकसान भरपाईचे पैसे मिळतील का याबद्दल साशंकता खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण शेतकऱ्याशी बोलूया, विचारूया त्याला की खरंच ही दिवाळी त्याच्यासाठी गोड केली आहे का सरकारनं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी असं खरंच जर वाटत असेल तर खरं तर अजून भरघोस मदत मिळणं शेतकऱ्याला अपेक्षित आहे. मात्र तसं झालेलं दिसत नाही. नुसती वरवरची फुंकर घालण्याचा सरकारनं प्रयत्न केलाय अशा भावना शेतकरी व्यक्त करतो आहे. न्यूज 18 लोकमत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचलं. नेमकं शेतातली परिस्थिती काय आहे हे त्या शेतात उभं राहून शेतकरी सांगतो आहे. सोमवारपासून शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर झालंय, पण 10,000 कोटींचं पॅकेज हे सरसकट शेतीचं झालेलं नुकसान किंवा फळपिकांचं झालेलं नुकसान याकरताचं नाही आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मग रस्त्यांची डागडुजी असेल किंवा कालव्यांचं काम असेल किंवा शेतापर्यंत पोहोचणारा एखादा पूल असेल, एखादा रस्ता असेल त्याचं काम असेल किंवा घरांची पडझड झाली आहे अतिवृष्टीमुळे त्याचं काम असेल, अशा सगळ्यासाठी मिळून 10,000 कोटींचं पॅकेज दिलं गेलं आहे. आणि म्हणून मिळणारी मदत ही तुटपुंजी आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि आम्हाला ती मदत मिळेल का याबाबत सुद्धा आम्ही साशंक आहोत अशा भावना व्यक्त होत आहेत. साधारणपणे शेती पिकासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. फळपिकांकरता 25,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. शेतपिकासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर जरी असली मदत तरी सुद्धा शेतकऱ्याचं म्हणणे की शेतपिकासाठी आम्हाला किमान 25,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत अपेक्षित आहे. घरांची पडझड, मृत व्यक्तीच्या वारसांना मदत दिली गेली आहे. शेती आणि घरांकरता 5,500 कोटी रुपये दिले गेलेत. एकूण पॅकेज 10,000 कोटींचं आहे. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याशी बोलूया सविस्तर. नरेंद्र, आत्ता आपण कुठल्या गावात, कुठल्या शेतकऱ्याच्या शेतात उभे आहात? काय परिस्थिती आहे? त्याने कुठलं पीक लावलं होतं? किती नुकसान त्याचं झालंय? आणि आता सोमवारपासून जी मदत त्याला मिळणार आहे ती पुरेशी आहे का? मी वर्धा तालुक्यातील वायगाव निपाणी या गावामध्ये आहेत. या गावामध्ये जे शेतकरी आहेत, रमेश वाळके आहेत, ठाकूर आहेत आणि जे दरवळकर आहेत, यांच्या शेतामध्ये मी जो आज सर्वे केला आणि बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन तर हातचं गेलंच होतं आणि आता कपाशी सुद्धा गेलेली आहे. पण जे मोठ्या प्रमाणात जर नुकसान झालं या संदर्भात जे आता शेतकरी आहेत ते आता आपल्याला सांगणार आहेत की काय नेमकं त्यांची परिस्थिती आणि कशा पद्धतीनं त्यांचं नुकसान झालेलं आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं तुमचं नुकसान झालेलं आहे? यावर्षी तर शेतकऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय घातक ठरलेलं आहे. कारण की अगोदर सोयाबीन गेलं, आता कापूस बोंडअळी आली. हा जो खर्च लागलेला खर्च आहे हे निघणं मोठं कठीणची बाब आहे यावर. आणि सरकारनं जी ही आता मदत जाहीर केली ही किती मिळते, काय मिळते, शेतकऱ्यांपर्यंत किती जाते याच्यावर अजूनही काही याच्यावर बरोबर तोडगा नाही. अजूनही या शेतकऱ्यांचं याच्यावर समाधानी नाही आहे. आपण काय सांगाल, आपण कशा पद्धतीनं शेती केली आहे, काय किती खर्च लागलेला आहे आणि काय किती नुकसान आहे? मुळात जर आपण शेतीचा खर्च पाहिला तर सोयाबीनला कमीत कमी हेक्टरी 25,000 ते 30,000 रुपये खर्च आणि कॉटनला 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरी खर्च येत आहे. उत्पन्नाची दिशा पाहिली, उत्पादनाची जर पाहिली तर कोणाला पीक कापणीचा खर्च सुद्धा निघणार नाही इथपर्यंत स्थिती खालावलेली आहे सोयाबीनच्या बाबतीत. कापसाचा कोणाकोणाची सीतादेवी सुद्धा झालेली नाही. कोणाचा एकरी 1 क्विंटल खरी आला, कोणाचा 2 क्विंटल खरी आला. त्यातही सीसीआयची खरेदी नाही. मुळात प्रश्न हा नाही की नुकसान झालं, नुकसान कशामुळे झालं याचा जर विचार केला तर जे शासन आहे आणि प्रशासकीय कृषी संदर्भ संलग्नित प्रशासकीय यंत्रणा आहे ही निव्वळ झोपा काढते आहे. सोयाबीनवर चक्रभंग आला, खोडअळी आली, पण याची उपाययोजना काय, याचं नियंत्रण काय, याच्यासाठी शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी कोणतीही यंत्रणा जागृत नव्हती. तेच बोंडअळी
च्या बाबतीतही झालं, बोंडअळीच्या बाबतीत तर एक विवादास्पद गोष्ट अशी आहे की हे मुळात बोंड अळी आहे की बोंड सळ आहे, याच्यात अजूनही तज्ज्ञामध्ये एक वाक्यता नाही. कारण बोंड अळी जर पाहिली तर जे बोंड सडलेलं आहे त्याच्यात 70 ते 80% बोंडात अळी नाही, 20% बोंडात अळी दिसते आहे. मग 70% 80% बोंड कशामुळे खराब झाले? मग तंत्रज्ञ काय करते आहे? शासनाचं वराती मागून घोडं असा कारभार सुरू आहे. जर याच्यासाठी जर शासनाने आपली यंत्रणा दुरुस्त ठेवली, शासन जागृत राहिलं, तर मला वाटतं जे आपण शेती निसर्गाच्या विरोधात करून राहिलो आणि मानव म्हणून आपल्याला जे काही उत्पादन पाहिजे आहे या मानव समूहाला जगवण्याकरता, ते जर निसर्गाच्या विरोधात जाऊन करायचं आहे तर यंत्रणा सुद्धा आपली तेवढी जागृत पाहिजे. दुर्दैवाने सांगावं लागतं की आपली यंत्रणा आणि शासन व्यवस्था झोपलेली आहे. ग्रामीण भागासाठी किंवा शेतकऱ्यासाठी कोणतंही काही करायचं यांच्या मनात मुळात नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची फरफड होता. आज शेतकऱ्याची अशी स्थिती आहे की अतिवृष्टी म्हणा की कोरडा दुष्काळ म्हणा, याच्याही पलीकडचं नुकसान झालेलं आहे. आता नुकसान भरपाई शासन देणार, त्याचा शासनाचा निकष आहे की 65 mm च्या वर जर 24 तासात पाऊस घडला त्याला अतिवृष्टी बनाव. पण अतिवृष्टी झालेली नाही. हे किडीमुळे आणि रोगामुळे झालेलं नुकसान आहे. याला जबाबदार कोण? याला जर जबाबदार असेल प्रशासकीय यंत्रणा, शासन व्यवस्था, यांच्यावर आधी कारवाई करा आणि नंतर नुकसान भरपाईचा लगोलग शेतकऱ्यांना संकटातून वाचवण्याकरता नुकसान भरपाईचा विचार करण्यात यावा. त्याचाही विषय असा आहे की पश्चिम महाराष्ट्र, उर्वरित महाराष्ट्राला तुम्ही लवकर न्याय देता, लवकर मदत देता. विदर्भानं काय घोडं मारलं? अजूनही तुमचा नुकसान भरपाईच्या बाबतीत GR आलेला नाही. शेतकऱ्यांनी काय समजायचं? त्याची दिवाळी अंधारातच जाणार हे ठरलेलं आहे. हे सर्व प्रश्न जे आवासून उभे आहेत ते तंत्रज्ञ, शासन व्यवस्था, शासन प्रतिनिधी, आमदार, मंत्री हे का झोपा काढत आहे? हे सर्वांना काढत, जनतेला कळून राहिलं, त्यांना कळून नाही राहिलं का? निवळ काहीतरी वराती बागून घोड्याला मूर्ख बनवायचं लक्षण सुरू आहे. काय सांगाल आपण, कशा पद्धतीने आपलं नुकसान झालं आहे आणि काय तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे? कपाशीवरती बोंडअळी आलेली आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघून नाही राहिलेला आहे. त्याची दिवाळी यावर्षी अंधारात आहे. CCI सुरू केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे CCI चालू झालं नाही आणि त्याच्यामुळे कापूस व्यापाऱ्यांना द्यावं लागत आहे. फार अडचणीत आहे शेतकरी. आपण कशा पद्धतीने शेती करता? आपण युवा शेतकरी म्हणून पुढे आला आहेत आणि आपलं काय म्हणणं आहे की सरकारनं कशा पद्धतीने मदत करायला पाहिजे? सर्वात अगोदर तर मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या शेतापर्यंत पोहोचले. आज कापसामध्ये बोंडअळी आली आहे की सडलेला आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. अजून कोणताही कृषी अधिकारी आमच्या शेतामध्ये भेट घेतलेली नाही. अजून कोणीही बघायला आले नाही की शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं आहे. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावताय, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. आज कापसाला जवळपास 60,000 हेक्टरी खर्च येतो आणि आतापर्यंत 10 ते 15,000चा कापूस निघालेला आहे. याच्या पुढे काय निघणार आहे माहित नाही, कारण की बोंड सडलेला आहे, बोंडामध्ये अडी आहे. माझं स्वतःचं सोयाबीनचं शेत होतं, 6 एकरामध्ये 3 कट्टे सोयाबीन झालेलं आहे. म्हणजे मला 1,60,000 रुपये खर्च आला, 10,000 रुपयाचं सोयाबीन काढलं, तर मी जगायचं कसं? बँकेकडे कर्जासाठी गेलो, कर्जाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बाहेरच्या सावकाराकडून मी कर्ज आणून शेतीला लावले. आता त्या सावकाराला मी पैसे कुठून वापस करणार? आणि ती तुम्ही जे मदत देण्याची घोषणा करताय की आम्ही इतकी मदत करतो, तितकी मदत करतो, ही मदत तुम्ही करा, परंतु कागदी न करता तुम्ही ग्राउंड वरती या आणि ग्राउंड वरती येऊन शेतामध्ये बघा काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे. आणि खरंच तुमचे मी आभार मानतो की तुम्ही आमच्या शेतामध्ये पोहोचलात. कृषी विभागाने सर्वे नाही केला? अजून कृषी विभागाने सर्वे केला नाही. कोणताच अधिकारी आमच्या शेतामध्ये अजून आलेला नाही आहे. तुम्ही लोकप्रतिनिधींकडे याच्याबद्दल गेले नाहीत का? काय सरकारकडे काय मागणी केली? सर्वांना माहित आहे वर्धेमध्ये आमच्या गावातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे. आणि पुन्हा एक शोकांतिका अशी की दिवाळी येऊन ठेपलेली आहे. अजून जे CCI ने भाव जाहीर केले होते की 5,800 रुपये तुमच्या कापसाला भाव मिळणार, पण CCI ने अजून आपलं दुकानदारी किंवा ते सुरू केलं नाहीये. बाहेरचे प्रायव्हेट वाले, व्यापारी लोक, खासगी लोक आमचा कापूस खरेदी करत आहेत 44-45 भावामध्ये. आता मला तर लोकांना पैसे द्यायचे आहे, CCI ची मी केव्हापर्यंत वाट बघणार आहे? दिवाळी लिहिली आहे, पोराबारांना कपडे घ्यायचे, सर्व काही घ्यायचंय, तर मला मजबुरी खातीर
माझा कापूस 44-45 भावावर मध्ये विकावं लागणार. सीसीआय केव्हा सुरू होणार? दिवाळी आलेली आहे. 1 तारखेची घोषणा केली होती, 1 तारखेला सीसीआय उघडणार आहे. आज किती दिवस झाले? आज महिना लांबत आहे तरी सीसीआय अजून उघडलेलं नाहीये. आपल्याला काही शेती व्यतिरिक्त दुसरा धंदा नाही का काय? शेती व्यतिरिक्त दुसरा धंदा नाही, आम्ही शेतीच करतो. शेती व्यतिरिक्त गवत आहे, कुक्कुटपालन आहे, पण आता मला तरी वाटतंय की शेती याला दुय्यम धंदा दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही कुक्कुटपालन आहे काय आता तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे. आता मी विचार करतो की शेतकरी आहे, आम्ही देशाला जगवतो, पण आता पाळी अशी आली आहे की आम्हाला जगवणार कोण आहे? ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे जो शेतकरी पूर्ण अख्ख्या जनतेला पोहोचतो, आज त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि त्याकडे लक्ष देणार कोण आहे? कोण सरकार आहे, कोण मंत्री आहे, कोण आमदार आहे, कोण खासदार आहे? कुठे आहे हे लोक? कुठे आहे हे लोक? कळेनाच झालंय. म्हणजे जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे सर्व लोक येतात, पण आता जी आमची परिस्थिती आहे ती परिस्थितीला पाठबळ लावण्यासाठी किंवा धीर द्यायसाठी पण अजून एकही जनतेचा प्रतिनिधी शेतामध्ये पोहोचलेला नाही. सरकारने कशी मदत द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की ज्याकडून तुमचा जो लागलेला खर्च आहे तो आम्हाला तर सरकारकडून मदतीची अपेक्षाच नाहीये. आम्ही म्हणतो की जे आमचं जे निघालेलं आहे त्यालाच तुम्ही चांगला भाव द्या. आम्हाला कोणती मदत? आता तुम्ही जेव्हा म्हणता की सरकार 5,800 रुपये कापसाची खरेदी करतोय, तर सरकारने सीसीआय लवकर सुरू केलं पाहिजे ना, की जेणेकरून आम्ही कापूस विकू शकू. तुम्ही अगोदर सर्व प्रायव्हेट वाल्यांना, सर्व व्यापाऱ्यांना मोकळे करून दिलं रान, ते कापूस खरेदी करताय 4,800 रुपये मध्ये, तर काय करणार? सरकारच्या पाहिजे पर्याय आहे, त्यांनी लवकर सीसीआय सुरू करावं. काय सांगाल आपण कशा पद्धतीनं जे सरकारने जे मदतीचं ठरवलेलं आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला असायला पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की सरकारने हेक्टरी 25,000 रुपये सोयाबीनसाठी जाहीर करायला पाहिजे, म्हणजे सलग मदत होते. आणि कपाशीसाठी हेक्टरी 30,000 रुपये सरकारने जाहीर करून द्यायला पाहिजे आणि समोर यंत्रणेला जागृत करून ह्या रोगावरचं निवारण करून शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून तुम्ही समोर यायला पाहिजे. सरकारने, लोकप्रतिनिधींनी जागृत व्हायला पाहिजे. आता जे शेतकऱ्यांनी बोलले आहे ही खरी परिस्थिती आहे. ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी असा जिवंत असल्याचं आम्हाला भासत नाही. एकंदरीतच शेतकऱ्यांची जी परिस्थिती बिकट आहे, पण शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं या जे समस्या निर्माण झाली आहे शेतकऱ्यांची त्यावर कसा तोडगा काढला पाहिजे हे आपण या शेतकरी नेत्यांकडूनच जाणून घेऊ. कशा पद्धतीनं तोडगा काढला म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांचा फायदा होतो? जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं निसर्गामुळं. आता कमीत कमी शेतकऱ्यांना जगवण्याकरता किंवा शेतकरी आनंदात राहावं ही जी शासनाची इच्छा असेल तर कमीत कमी हेक्टरी 25,000 सरसकट मदत सोयाबीन करता व त्याच्या दुप्पट मदत म्हणजे 50,000 सरसकट हेक्टरी कापसा करता मदत ही देण्यात यावी, तरच शेतकरी हा आनंदी राहू शकतो व पुढे आर्थिक संकटावर तो मात करू शकतो. अन्यथा कोणताही मार्ग शेतकऱ्याजवळ आज उपलब्ध राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणती स्ट्रॅटेजी आहे की जे चुकत आहे आणि त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे? शेतकऱ्यांच्या बाबतीत स्ट्रॅटेजी ही आहे की जी ज्या यंत्रणेवर शेती उद्योग आपण सोडलेला आहे ती यंत्रणा म्हणजे शेती संदर्भात असणारी प्रशासकीय यंत्रणा हे झोपलेली आहे का त्याच्या तिची मानसिकता नाही की गावातील गल्लीत जाऊन किंवा गावातील चौकात जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे व येणाऱ्या संकटावर आपण कशी मात करायची या संदर्भात कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास या हंगामात सोयाबीनवर उगवण क्षमता कमी होती. जर सोयाबीन मध्ये उगवण क्षमता कमी आहे तो दिसणारा फॅक्टर आहे. दिसणारा फॅक्टर जर कमी आहे हे जर सोयाबीन जमिनीत पेरल्यानंतर लक्षात आलं व शेतकऱ्यांना 2-2, 3-3 वेळा पेरणी करावी लागली तर त्याच्यातला गंभीर मुद्दा असा उपस्थित हो का ज्या सोयाबीन मध्ये आनुवंशिक गुण असणारं बियाणं पोहोचलं का? आता या आनुवंशिक शुद्धता तपासण्याचं काम जरी शास्त्रज्ञाचं आहे, तंत्रज्ञाचं आहे, संबंधित त्या यंत्रणेचं आहे, हे कोणालाच माहित पडणार नाही. आपण परत शेतकऱ्यांच्या ह्याच प्रतिक्रिया कायम ठेवणार आहोत आणि बघणार आहोत. बघत राहा न्यूज 18 लोकमत. छोट्याशा ब्रेक नंतर आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते होते निपाणी वर्धा इथून. ते एका शेतकऱ्याच्या शेतातून बोलत होते. शेतकऱ्यांशी, शेतकरी नेत्यांशी त्यांनी संवाद साधलाय. काय तिथली परिस्थिती आहे जाणून घेतलाय. 50,000 रुपये हेक्टरी सरसकट कापसासाठी आणि 25,000 रुपये हेक्टरी सरसकट सोयाबीनसाठी मदत शेतकऱ्याला अपेक्षित आहे. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी न्यूज 18 लोकमतच्या
स्पर्धेविषयी आपल्याला माहिती करून देतो। दिवाळी सण आहे, आनंदाचा सण आहे, रंगांचा, दिव्यांचा, तोंडात विरघळणाऱ्या स्वादिष्ट फराळाचा हा सण आहे। दीपावली निमित्त माझा फराळ माझी खासियत ही खास स्पर्धा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता घेऊन आलेलो आहोत। स्वयंपाकघरात रमणाऱ्या प्रत्येकीसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे। स्पर्धेचं खास वैशिष्ट्य करंजी आणि लाडू हे दोन पदार्थ, त्याच्या व्यतिरिक्त पारंपरिक पदार्थांसोबतच तुमची खासियत असणारा एखादा पदार्थ, अशा 3 पदार्थांसंदर्भातली ही स्पर्धा आहे। तुम्ही मेहनतीने तयार केलेलं मिष्टान्न आमच्यापर्यंत पोहोचवा। तुमच्या कष्टाला आम्ही योग्य न्याय आणि त्याचा यथोचित सन्मान करू। महाराष्ट्राची समृद्ध खाद्य संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता या स्पर्धेत भरभरून सहभाग घ्या। तुमचा फराळ आमची पोचपावती। स्पर्धेचे प्रकार बघा। पहिला प्रकार आहे लाडू पहावा खाऊन, म्हणजे लाडवांसंदर्भातली ही स्पर्धा आहे। करंजी माझी चवीची हा दुसरा प्रकार आहे, म्हणजे करंजी करून तुम्हाला पाठवायची आहे। आणि तिसरा जो सगळ्यांच्या आवडीचा विषय, माझा फराळ माझी खासियत, एक वेगळा पदार्थ तुम्हाला बनवून पाठवायचा आहे। फराळाशी संबंधित तो असला पाहिजे, मात्र तुमची अशी खासियत। तुमचा फराळ आमची पोचपावती। नियम अटी बघा। लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांकरता ही स्पर्धा खुली आहे। ही स्पर्धा निःशुल्क आहे। एक स्पर्धक तिन्ही प्रकारांमध्ये भाग घेऊ शकतो। फराळ बनवतानाचा 2 मिनिटांचा आडवा मोबाईल पकडून एक व्हिडिओ बनवायचा आहे। पदार्थ पॅकिंग करतानाचा एक व्हिडिओ बनवायचा आहे। हे दोन्ही व्हिडिओ आम्हाला पाठवायचे आहेत। पदार्थ हवाबंद डब्यातून किंवा हवाबंद पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचतील असं बघा। फराळाच्या साहित्याची यादी आणि कृती व्हॉट्सॲपवर पाठवायची आहे। एका फराळ प्रकाराचे फक्त 2च नमुने आम्हाला पाठवा। 2 लाडू किंवा 2 करंजा किंवा तिसरा जो एक वेगळा पदार्थ तुम्ही बनवणार आहात तोही फक्त त्याचे 2 नगच पाठवायचे आहेत। 14 नोव्हेंबरपर्यंत टिकतील असाच फराळ आम्हाला नमुना म्हणून पाठवा। फराळाच्या नमुन्यासोबत संपूर्ण नाव, तुमचा पत्ता आणि तुमचा दूरध्वनी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक आम्हाला पाठवायला विसरू नका। प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी आहे 8 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर। 12 नोव्हेंबर नंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही। संपर्क करता क्रमांक लिहून घ्या। व्हॉट्सॲपसाठी क्रमांक आहे 9137416464 वर। पुन्हा एकदा बघा, 9137416464। पदार्थ पाठवण्याकरता पत्ता पण लिहून घ्या। नेटवर्क 18 न्यूज 18 लोकमत, श्रीराम मिल कंपाऊंड, गणपतराव कदम मार्ग, वरळी, मुंबई 400013। यावर्षी फटाके फोडू नका असं आवाहन केलं जात आहे। फटाके फोडले की त्यामुळे प्रदूषण होतं आणि अर्थात त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच त्रास होतो। दिवाळी फटाके मुक्त करा अशी मोहीम न्यूज 18 लोकमतनं हाती घेतली होती। आरोग्य मंत्र्यांनी मोहिमेला साथ दिलेली आहे। फटाके मुक्त दिवाळी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे। सामूहिक रोग प्रतिकार शक्ती कमी झाली सगळ्यांची, त्याला वृत्तमालिकेकडे वळण्याआधी आपण एक बातमी बघतो आहोत। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होते आहे। कोरोनाची परिस्थिती पाहता हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घ्यावं का, याविषयीची महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रफुल्ल, काय अधिक सांगाल? डिसेंबरमध्ये नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे, पण एकूण कोरोनाची परिस्थिती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या लाटेची शक्यता आणि त्याची एकूण गंभीरता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नागपूर हिवाळी अधिवेशन जे आहे ते मुंबईत घ्यावं का या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आज होण्याची शक्यता आहे। कारण सर्वात महत्वाचं म्हणजे नागपूर अधिवेशन जर घ्यायचं असेल तर या ठिकाणाहून सर्व साहित्य नेणं आणि त्याचबरोबर इथून सगळी मॅनपॉवर नेणं हे तिथे शक्य होईल का, तिथे राहणं शक्य होईल का, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची तिथे राहण्याची सोय आणि त्यांच्या एकूण आरोग्याची सोय तिथे शक्य होईल का, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर नागपूरऐवजी यंदा अधिवेशन जे आहे ते मुंबईत घ्यावं। कारण यापूर्वी देखील पावसाळी अधिवेशन जे आहे ते मुंबईऐवजी नागपूर या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं। त्याच धर्तीवर आता हिवाळी अधिवेशन जे आहे ते मुंबईत घ्यावं का या संदर्भातली आज चर्चा जी आहे ती अपेक्षित आहे। नक्की, धन्यवाद प्रफुल्ल, आपण ही माहिती दिल्याबद्दल। आता आपण वळणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेकडे।
शेतकऱ्यासाठी दिवाळी खरंच गोड ठरलेली आहे का? 10,000 कोटींचं जे पॅकेज सरकारनं शेतकऱ्यांकरता जाहीर केलं ते सोमवारपासनं त्याचं वाटप केलं जाणार आहे, पण शेतकऱ्याला ती मदत पुरेशी वाटत नाहीये. एक आणि दुसरा भाग सगळ्यात महत्त्वाचा तो असा की आपल्याला ती मदत मिळेल की नाही याबाबत सुद्धा साशंकता शेतकऱ्याच्या मनात आहे. न्यूज 18 लोकमत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचतंय. शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्याला काय वाटतंय, शेतात काय उगवलं नाहीये, त्याची काय परिस्थिती आहे ती जाणून घेतो आहोत आपण. यवतमाळला पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडे. भास्कर, यवतमाळच्या कुठल्या गावात, कुठल्या गावच्या शेताच्या बांधावर तुम्ही आहात आणि शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे, शेतकरी काय सांगतोय? एका बाजूला शेतकरी म्हणतोय की 25,000 रुपये प्रति हेक्टर जर मदत मिळाली तर थोडासा दिलासा आम्हाला मिळणार आहे, पण 10,000 रुपये प्रति हेक्टर किंवा फळबागांसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर अशी जर मदत असेल तर ही दिवाळी गोड आहे असं म्हणायचं का त्याच्यासाठी? सुवर्ण मी पासून जवळपास 14 किलोमीटर अंतरावर जातो नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी आहे आणि या गावातील जे नागरिक आहे त्यांचा संपूर्ण लोकांचा जो व्यवसाय आहे तो शेती आहे. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, सुरुवातीपासून सोयाबीनचा असो किंवा मग कपाशीचा असो, तेव्हापासून आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जातो आणि शेतकऱ्यांची जी अवस्था ती जाणून घेतो. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा जर विचार केला तर अतिशय दयनीय अशी अवस्था यावेळेस शेतकऱ्यांची आपल्याला दिसून येत आहे. कारण तर सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलेलं आहे आणि कपाशी जी आहे, कपाशीवर जवळपास 80% शेती कपाशीवर आता बोंडअळी आलेला आहे. त्यामुळे पीक पूर्णपणे पोखरल्या गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात काय पडेल हे आज सांगता येणार नाही. मात्र एवढं निश्चित आहे की शेतकऱ्यांनी जो खर्च केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी निघताना दिसत नाही आहे. या संदर्भात पुन्हा आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांनाही विचारूया नेमकी काय अवस्था आहे, कशा पद्धतीने शेती केलेली आहे आणि सरकारकडनं त्यांची काय अपेक्षा आहे. दादा मला सांगा की दिवाळीपूर्वी सरकार मदत देणार आहे शेतकऱ्याला आणि या मदतीच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? त्या मदतीच्या संदर्भात आम्हाला काही समाधान नाही. ते भेटते किंवा नाही भेटते याची काही आणि दिवाळीला आमच्याजवळ पैसे नाही, मुलाबाळाला कपडे घेण्याकरता काही पैसा नाही, घरी अनाज नाही, दिवाळी कशी करावं याचा आम्हाला प्रश्न पडला. तर सरकारनं ताबडतोब कास्तकाराला मदत करावी. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय आहे आणि शासन जी मदत देणार आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांना पुरेशी अशी माहिती नाही आहे या शेतकऱ्याला. मला सांगा दादा की एकंदरीत सरकारची जी भूमिका आहे, मदतीची भूमिका या ठिकाणी सरकारनं घेतलेली आहे, काय सांगाल तुम्ही सरकारचा जो निर्णय आहे त्याच्या संदर्भात समाधानी आहात का? सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्या समाधानी नाही शेतकऱ्यांसाठी. जो 10,000 कोटीचा पॅकेज सरकारनं घोषित केलेला आहे आणि एक प्रत्येक शेतकऱ्याला 10,000ची बँक खात्यात मदत होणार ती झालेली नाही आणि म्हणून आमची निराशा झाली. आमच्या घरात सोयाबीनचा दाना नाही, जे सोयाबीन पिकलं ते मशीनवाल्याला द्यायला पैसे नाही हो, घरात कवडी दाना नाही, खायला नाही आहे आणि आम्ही दिवाळी मनवायची कशी? एकीकडे कर्मचारी लोकांची दिवाळी दणक्यात साजरी होत आहे, त्यांना 7वं वेतन भेटत आहे, त्यांना बोनस भेटत आहे. मग आमचे जे हक्काचा पीक विमा होता त्या पीक विम्याचे आम्हाला पैसे भेटले असते तर आम्ही दणक्यात दिवाळी केली असती. आम्ही 2400 असं वाटते आता का आम्ही 2400 रुपये नसते भरले तर 2400 रुपयात आम्ही किराणा भरून आमची दिवाळी मनवली असती. एकीकडे शेतकऱ्याला तुम्ही पायदळी तोडत आहे आणि एकीकडे शासकीय कर्मचाऱ्याला तुम्ही हातावर उचलत आहे. हे दनीय सरकारनं याच्यावर मंथन करायला पाहिजे आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत दखल घ्यायला पाहिजे. जे घंटानान काही लोक करत आहे मंदिर उघडण्यासाठी, त्यांनी हा घंटानान शेतकऱ्यासाठी घ्या. शेतकऱ्याला जो पीक विमा भेटला नाही त्यासाठी घंटानान वाजवा. सुवर्ण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की राजकीय पुढारी मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करावे अशा प्रकारची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिलेली आहे. नक्की तुमच्या सगळ्यांशी आम्ही पुन्हा एकदा बोलणार आहोत. उद्देश हाच आहे की नेमकं शेतकऱ्याला काय वाटतंय, खरंच शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे का, जी आत्ता सोमवारपासून त्याला मदत मिळणार आहे, त्याच्या खात्यात जमा होणार आहे. एकतर तो साशंक आहे की त्याला नक्की मदत मिळेल का, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत तुटपुंजी मदत आहे, नुसती फुंकर घालण्याचा प्रयत्न सरकार करताय, अशा सगळ्या भावना व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न आपण करतोय, तो आवाज शेतकऱ्याचा आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटासा ब्रेक घेतो. या वृत्तमालिकेमध्ये पुन्हा काही क्षणामध्ये भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यावर्षी फटाके फोडू नका असं आवाहन केलं जात आहे.
फटाके फोडले की त्यामुळे प्रदूषण होतं आणि अर्थात त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच त्रास होतो. दिवाळी फटाके मुक्त करा अशी मोहीम न्यूज 18 लोकमतनं हाती घेतली होती. आरोग्यमंत्र्यांनी मोहिमेला साथ दिलेली आहे. फटाके मुक्त दिवाळी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. सामूहिक रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे सगळ्यांची. त्याला जर का आपल्याला आणखी धोक्यात आणायचं नसेल तर आपल्याला फटाके फोडण्यापासून स्वतःला रोखावं लागेल.